माझा जो नगरसेवक आहे ना, जो तुमच्या सोसायटी समोर हात जोडून उभा राहतो, आज आपण त्याच्या बँक बॅलन्सची गोष्ट करणार आहोत. सत्य ऐकल्यावर तुमच्या डोक्यात राग होईल. सरकारी कागदपत्रे म्हणतात या नगरसेवकाचा मासिक पगार म्हणजे मानधन फक्त 20 ते 25 हजार रुपये असतो. एका सामान्य क्लार्कपेक्षा कमी पगार. मग हा माणूस करोडोंच्या आलिशान गाड्यांतून कसा फिरतो, पोराला विदेशात शिकायला कसा पाठवतो, या घोडाचा पत्ता आज मी तुम्हाला सांगतो. त्याचा पगार महत्वाचा नाहीये. महत्वाची गोष्ट आहे विकास निधी. मुंबई, पुणे किंवा नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये एका नगरसेवकाला दरवर्षी त्याच्या वॉर्डाच्या विकासासाठी 1 कोटी ते थेट 3 कोटी रुपयांचा निधी मिळतो. हा पैसा तुमच्या माझ्या टॅक्सचा आहे आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो. भ्रष्टाचार हा आहेच, पण त्यातही 2 प्रकार असतात आणि लोक कोणत्या नेत्याला पुन्हा निवडून देतात यावर सगळं अवलंबून आहे. हा तो नगरसेवक आहे जो निवडणुकीत फक्त आश्वासन देतो, निवडून आल्यावर 3 कोटींचा निधी मिळवतो, पण काम करतो फक्त 15 ते 20 लाखांचा. बाकीचे 2 कोटी 80 लाख थेट खिशात. याच्या वॉर्डात रस्ते तुटलेले, लाईट गेलेली. हा निव्वळ गद्दार असतो जो जनतेसाठी शून्य काम करतो. दुसरा प्रकार, टक्केवाला नेता. हा सर्वात खतरनाक आणि सर्वात हुशार असतो. हा नेता काम सुरू करण्यापूर्वीच ठरवतो की जनतेला 60% काम द्यायचं आणि 40% आपला टक्का काढायचा. हा माणूस गटार साफ करेल पण सिमेंटमध्ये थोडं पाणी जास्त टाकेल. रस्ता चांगला करेल पण 2 वर्षात तुटेल. पण लोकांना वाटतं काम तर केलं ना, हा नेता काम करतो म्हणून लोक त्याला पुन्हा पुन्हा निवडून देतात. कारण पहिल्या चोरापेक्षा हा टक्केवाला बरा. तुम्हाला काय वाटतं, तुमचा नगरसेवक चोर आहे की टक्केवाला? तुमचं थेट मत कमेंटमध्ये सांगा.